न देणाऱ्या प्रशासनाचा, एसटी कर्मचाऱ्यांना वेतन वेळेवर न देणाऱ्या प्रशासनाचा, एसटी कर्मचाऱ्यांना लातूर विभागामध्ये जवळपास 3000 कर्मचारी एसटीमध्ये काम करतात। जवळपास वर्षभरापासून प्रशासनामार्फत 7 तारखेला आमचा पगार होणं आवश्यक आहे, पण तो 7 तारखेला न होता कधी 10 तारखेला होतो, कधी 12 तारखेला होतो, कधी 15 तारखेला होते। एसटी कर्मचारी आर्थिक विम्याची अडकलेले असताना सुद्धा या प्रशासनानं एसटीच्या कर्मचाऱ्यांना अजून कसं आर्थिक विम्याची अडकवता याची पुरेपूर सोय केलेली असं दिसते। आज जुलै महिना आहे, जून पेढीन जुलैचा जो पगार आहे आमचा तो आज जवळपास 11 तारीख आली तरी आमच्या हातात पडलेला नाही। लोकांचे 10 तारखेचे EMIचे हप्ते अडकलेले आहेत, मुलांच्या शिक्षणाचा प्रश्न आहे, त्यांच्या फीस भरायच्या आहेत, त्यांना पुस्तकं घ्यायची आहेत, दवाखान्याचे प्रश्न आहेत, तरीसुद्धा हे शासन कुठल्या स्तरावर पगार देण्यासाठी कुठलाच प्रयत्न करत नाही। प्रशासनानं काल जी काय आमच्या नियमाप्रमाणे 350 कोटीची बहुतेक जी काय तरतूद होती पगारीची, ती तरतूदीची फाईल जी त्यांच्या टेबलला गेल्यानंतर प्रशासनाने ती फाईल धुडकावून लावली, अशा बातम्या वेगवेगळ्या प्रसारमाध्यमातून आमच्यापर्यंत पोहोचत आहे। म्हणजे आम्हाला आता अस्थिरता आहे की आमचे पगार आज होणार आहे की उद्या होणार आहे की परवा होणार आहे की अजून 2 महिने होणार नाही आहे। मग ह्या समस्येतून आम्ही बाहेर कसं पडायचं याकरिता आम्ही सगळ्या कर्मचाऱ्यांच्या वतीनं या विभागीय कार्यालयाच्या गेटसमोर प्रत्येक विभागातील राज्यातील प्रत्येक विभागातील प्रत्येक कार्यालयाच्या गेटसमोर आम्ही अशी वेगवेगळ्या पद्धतीने निदर्शने करून आमचा आवाज त्या प्रशासनापर्यंत पोहोचवण्याचा प्रयत्न केलेला आहे। जर आमच्या या मागण्या जर पूर्ण झाल्या नाहीत तर आम्ही खरं तर पंढरपूरमध्ये पांडुरंग घुसणार अशी आम्ही इशारा दिला होता, पण वारकरींची परिस्थिती पाहता 70-80 वर्षाचे वारकरी पाहता आम्ही पांडुरंगाला रुसू दिलं नाही, पण आम्ही गणपती बसू देणार नाही ही भूमिका घेऊन क्रांती दिन 9 ऑगस्ट या तारखेपासून आम्ही राज्यभर चक्काजाम करण्याचं आंदोलन छेडण्याचा इशारा देणार आहे।